आजकाल एवढ्या गोष्टी दिसत आहेत की हे ट्राय करा, ते ट्राय करा, हे नवीन चीजवाला वडापाव, तंदूरवाला वडापाव, हे वाला कॉफी, ती वाली कॉफी. करेक्ट. पण त्यामध्ये त्या सगळ्या एरामध्ये ह्या अशा पण ज्या कॉफीज आहेत ज्या त्याच आहेत. पुण्याचं कॉफी कल्चर एक्सपिरियन्स करायचा असेल तर या 4 जागा मस्ट विजिट आहेत. नमस्कार मित्रमंडळींनो, आज मी आलो आहे पुण्यामध्ये. का? कारण एक टी क्रॉल तर केला, आता काहीतरी बाकी आहे ना, तो म्हणजे कॉफीचा क्रॉल. आणि हो, म्हणजे कॉफी जर तुम्हाला फिल्टर कॉफीचं बघायचं असेल तर त्यासाठी सुकीर्तने ऑलरेडी एपिसोड केलेला आहे. नमस्कार. So, आज आम्ही इथे करणार आहोत कॉफी कल्चर बद्दलचा एपिसोड. पुण्यातलं कॉफी कल्चर का? पुण्यातलं कॉफी कल्चर. पुण्यात प्रत्येक कॉफी गोष्टीला फेमस culture आहे, आहे. कॉफी फेमस आहे. सो त्यामुळे ते आज मला बघायचं आहे. कारण मी असं ऐकलंय जसं पुण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मानाच्या असतात, तसं काही मानाच्या कॉफी पण आहेत. अगदी अगदी. सो त्या बघूया आज. आणि तिथे जो ज्या पद्धतीने मास करतात त्याप्रमाणे तो मान ठरतो. आणि ऑफकोर्स कॉफी म्हटल्यावरती मला माझ्या आयुष्यात कॉफी जिने इंट्रोड्यूस केली बरं, ती म्हणजे माझी बायको. तिला मी आज शोवरती बोलवलं आहे. सो अल्पा, प्लीज वेलकम. अल्पाने मला खूप साऱ्या आयुष्यात कॉफीज इंट्रोड्यूस केल्यात आणि तिने दाखवलं की बाई नेसकॅफे आणि फिल्टर कॉफी सोडून पण कॉफी असते. आज ॲक्च्युली उर्मिला पण येणार होती, पण तिचं काहीतरी काम आहे त्यामुळे ती बिझी आहे, म्हणून उर्मिला नाही. तिच्या वाटची कॉफी मिस पिनाच. येस. आणि त्याच्यामुळे अल्पाचं नशीब आहे आज. येस. तुम्ही मुंबईतल्या कॉफ्या मारल्या असतील भरपूर. आता पुण्यात पहिल्यांदा कॉफी आमची फेमस आहे. बरं. आणि पुण्यात अशा स्वतःच्याच कॉफ्या अशा इन्व्हेंट केल्यात. हो. तर त्या पण आपण बघूयात. चालेल. माझं पण पहिलं कुठे जायचं आहे? पहिलं ऑफकोर्स आपण मानाबद्दल बोलतोय. तर पहिला मान येतो रुपालीचा, फर्ग्युसन कॉलेज रोडवरती. म्हणजे रुपाली शिवाय कॉफी पूर्णच होऊ शकत नाही पुण्याची. तर मला असं वाटतं की पहिले आपण रुपालीला जाऊन पहिली कॉफी ट्राय तिथे करूयात. चला रुपालीकडे जाऊया आणि कॉफी पिऊया. दोन ग्लासमध्ये कॉफी द्या आणि 2 कॉफी ग्लासमध्ये. आणि डोसा कुठला बोलला तू? घी पानसे डोसा. घी पानसे डोसा. हा खाणे काय इथे खा नाही शकता डोसा? नियम आहेत रे एकदम. बाहेर डोसा नाही. असं काय बाहेर का डोसा खायचा? चहा कॉफी वाल्यान अरे आज जागा खराब करतात, वेळ घालवतात चहा कॉफी पीत. मग कशाला त्यांनी बाहेर बसायचं. हो, मग इथे तुम्ही असं आहे की कॉफी पीत टाइमपास करू शकता? टाइम नाही, खूप वेळ नाही. कॉफी संपलं की निघायचं. म्हणजे ते म्हणलं ना, आणि ती कॉफी सुद्धा ग्लासमध्ये. म्हणजे आता काय चव बदलणार आहे का कॉफीची? बरोबर. ते ग्लासमध्ये पिण्याची गंमत आहे इथे. त्यामुळे कारण युजली कॉफी तुझ्या कप मध्ये, कॅफेज मध्ये, राईट, जिथे तू बसू पण शकतो जसं तू पहिला म्हणाला. पण येथे कसं आहे, तू येतो अर्धा तास थांबतो, छान कॉफी पितो, गप्पा मारतो, निघून जातो. अगदी. म्हणजे मी म्हणलं तसं की इतकी कम्फर्टिंग कॉफी आहे, तू प्यायल्यावर पण कळेल की आपण अशा कुठेतरी साऊथ इंडियन घरामध्ये कॉफी पितोय असा तो एक फील आहे इथला. आणि ते खूप छान वाटतं. येस, कॉफी आलेली आहे ग्लासमध्ये. आणि बघूनच किती छान वाटतं तुला. असा पांढरा थोडासा फेस आहे पुढे आणि अशी पूर्ण ही भरलेली कॉफी. माझ्याकडे पडलं असतं. नाही, आपण एक्सपर्ट आहे 1 by 2. येस, चीयर्स टू फर्स्ट कॉफी ऑफ द डे. रुपालीची कॉफी. आणि काय म्हणतात, मानाची पहिली कॉफी. मानाची पहिली कॉफी. एकदम हे रे स्मूथ आहे. अशी मेंदूत ठीक आहे. पहिला घोड घेतल्यावर तुला असा मेंदू असा उत्साह एकदम नाही का, आयुष्यातच उत्साह येतो ही कॉफी प्यायला की. म्हणजे ही कॉफी ना अशी मद्रास कॅफे टाईप फिल्टर कॉफी पण नाही आहे आणि अशी लोकल नेसकॅफे टाईप पण नाही आहे. राईट. ही कुठली तरी अशी मधली कॉफी आहे. म्हणजे जनरली काही फिल्टर कॉफी हा थोडा जास्त कडवट असतात, तशी नाहीये ही. पण ऍट द सेम टाइम खूप दुधाळ पण नाहीये. अरे परफेक्ट बॅलन्स आहे. आणि खूप जास्त गोड पण नाही. कधी कधी कॉफीच्या नावावर लोक खूप त्याला गोड करून टाकतात, तर ते कॉफीची चव कुठेतरी निघून जाते. यात कॉफीची पण चव येते. मला वाटतं जे गोडवा पण आलाय ना, ते दुधाचा गोडवा जास्त आहे साखरेचा गोडवापेक्षा. मला ॲसिडिक, खूप जास्त ॲसिडिक कॉफी नाही आवडत. ॲसिडिक कॉफी म्हणजे काय असतं? तू आता जर तू जसं कॅफेज बोलला होता, तर कॅफेजमध्ये तू किंवा स्टारबक्समध्ये तू जाणार तर तुला एक अरेबिका मिळणार, एक रोबॉस मिळणार. तर आता हे डिफरंट व्हरायटीज ऑफ कॉफीज आले. दोज कॉफीज आर मेनली मेंट टू बी हॅड ॲज अ ब्लॅक कॉफी, कारण की मग त्यांचा जे फ्लेवर्स आहेत
ते नुसतंच पाणीमध्ये ते एनहॅन्स होतात. पण हे जे आपले कॉफीज असतात ना हे दुधासोबत पियायला खूपच छान लागतात. तर हे खूप स्मूथ ते दुधासोबत असं बोलतात ना एक होऊन जातात. राईट. ऍक्च्युली आम्ही दोघे कॉफी एक्सपर्ट नाही आहोत. हा म्हणजे मला ते अरेबिका रोबस्टा वगैरे म्हणजे हे जे तांत्रिक शिक्षण आहे कॉफी बद्दलचं ते नाहीये माझं. पण मला म्हणजे ठरलेलं एक इंडियनाइज कॉफी आवडते. मला खरं तर कॅपेचिनो किंवा तो प्रकार न आवडायचं कारण असं की एकतर त्या कोमट येतात आणि मला चहा असेल किंवा कॉफी अशी उकळतं नाही कसं गरम गरम प्यायची सवय आणि तो फेस असतो आणि तो आत एकदम पानसट वाटतं मला. म्हणजे ह्या माझं मत आहे. बऱ्याच लोकांना कॅपेचिनो आवडते सुद्धा. कारण मला असं इंडियनाइज कॉफी व्हर्जनच आवडतं मोर दॅन बाकी अशा. म्हणजे आणि ही अशी कॉफी आहे ना लिटरली की ही आपण रेस्टॉरंटमधनं एक्सपेक्ट नाही करत की अशी मिळेल. ही घरगुती कॉफी आहे. हा ही घरगुती कॉफी. राईट. म्हणजे आपण घरात कम्फर्ट कॉफी जे म्हणतो ना की आपण दिवसभर जसं तू म्हणते की कम्प्युटरचं काम करतोय. मी एक्झॅजरेट नाही करत आहे पण मला ही जर पाणी हे कंपल्शन नसलं असतं तर मी पूर्ण दिवस हे कॉफीवर सिप करत राहिली असती. ही एवढी अप्रतिम कॉफी आहे. खूपच स्मूथ आहे. तुम्हाला वाटणार पण नाही की तुम्ही काहीतरी स्ट्रॉंग पिताय. यू आर जस्ट कॉन्स्टंटली ड्रिंकिंग अँड वर्किंग. दॅट्स व्हेरी पीसफुल. स्मूथ हा राईट शब्द आहे ना. तुम्ही प्यायल्यावरती ती अशी छान घोळते आणि मग तुम्ही पितात. चलो गाईज इकडचं झालेलं आहे रुपालीच्या. तर नेक्स्ट कुठे आला आपण? नेक्स्ट आपण जाऊया तर रुपाली झाली तर वैशाली. रुपाली आणि नावं काय आहेत ना रुपाली वैशाली सगळ्या स्त्रियांची नावं. सगळ्या स्त्रियांची नावं. नाईस. आय लाईक दिस. चलो लेफ्ट की राईट? राईटला. चलो. असं हॅलो 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 हॅलो. हो होय वैशाली हा बंगला टाईप वाटतो रे कोणाचा तरी. वास तुला सांबाराचा वास असा येत अरे असेल. भूक लागली भूक. भूक लागली. मग इथे काय साऊथ इंडियन फूड चांगलं मिळतं? हा म्हणजे रुपालीच्या सेम तसंच मिळतं सगळं. त्याच्यामध्ये एसपीडीपी खूप फेमस आहे यांची. ओ एसपीडीपी हे आहे का? एसपीडीपी हे येते. तर मला एसपीडीपी कॉन्सेप्ट जी वैशालीनी म्हणजे आम्ही माझ्या तरी ऐकिवात जे पहिल्यांदा एसपीडीपी आलं ते वैशालीच आणि मग नंतर बाकी गार्डनवर वगैरे सगळीकडे ते एसपीडीपी मिळालं. ओ सो आज आपण इकडे एसपीडीपी पण ट्राय करूया वाटतं. नाही पण एसपीडीपीची वेळ 3 पुण्यात असतो. प्रत्येकाच्या वेळा ठरलेल्या असतात. असं कुठे कधी तुमच्या मनातील आणि तुम्हाला खायला मिळालं असं नाही. हे बॉम्बे नव्हे. हा 3 नंतर तुम्हाला एसपीडीपी मिळते. आता एसपीडीपी मिळणार नाही. पण माझं काही वैशाली आणि जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत आणि दोन्ही फेमस आहेत. दोन्ही कसे काय? पण आता कसं झालंय मला असं काय वाटतं की रुपालीमध्ये थोडेसे असे मॅच्युअर्ड किंवा लग्न झालेले आणि अशी लोक असतात आणि ते जरा टीनेजर किंवा असं म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक आपल्याला म्हणता येईल. रुपाली म्हणजे फेसबुक हे म्हणजे इंस्टाग्राम. सो आमचा असा प्लॅन होता ऍक्च्युली की आम्ही आत बसून मस्तपैकी कॉफी एन्जॉय करणार होतो. पण त्यांनी सांगितलं की आत नाही अलाउड आहे कारण काहीतरी गर्दी बिर्दी असेल. आणि मानाची कॉफी तू अपेक्षा कशी ठेवतोस अशी असलं आम्ही करत नाही. बाहेर जे काही नाटकात ती बाहेर करायची असं. सो त्याचा मान ठेवला पाहिजे आपण. आम्ही जातो समोर मस्त सावली आहे तिकडे दिसते. रस्ता क्रॉस करून कॉफी पिऊया. छान सावलीत आपण कॉफी पिऊया. सो आमची आता मी कॉफी मागवलेली आहे आणि ती अश्विनी आमची जी प्रोडक्शन वाले ती घेऊन येणार आहे. येस. तो आपण टाइमपास करूया इथे बस. आणि बॅकग्राऊंडला वैशाली आहे आपल्या. तो फील आपण वैशाली पाठीशी आहे. पाठीशी आहे आपल्या. तू काय म्हणत होता नवीन एक कॉफी काय? हा येस. आता पुण्यात पण बरेचसे साऊथ इंडियन इंटरेस्टिंग जॉईंट्स यायला लागलेत. नागब्रह्म नाद नाही नागब्रह्म नावाचा. नागब्रह्म नाद नाही नाद खुळा हा नाग खरा. हा नाग खरा. तर नागब्रह्म नावाचा आहे जिथे खूप ऑसम कॉफी आणि साऊथ इंडियन मिळतं. अच्छा. तो माणूस पण तिथलाच आहे उडुपीचाच आहे. तर असे पण काही छुपे ना. तर काय होतं की फक्त वैशाली रूपाली असंच होतं. म्हणजे ना मी असं पण ऐकलंय की जर तुम्ही आयुष्यात कधी वैशाली रुपालीची कॉफी प्यायला नाहीत तर तुम्ही पुणेकर नाहीत. हो खरंय खरंय. कारण बहुतेक 5 पिढ्या इथे येऊन कॉफी पित आहेत. हो हो नक्कीच. आणि सगळं आयकॉनिक स्पॉट म्हणजे सुरुवात जर केली तर गुडलक पासून सुरुवात होते. गुडलकला पण एक कल्चर आहे आणि गुडलक पासून रुपाली वाडेश्वर वैशाली फील आहे इथे. एक फील आहे. बरोबर अगदीच. हो आलेली आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. Cheers. Cheers. Come on. Cheers. बेटर वाटले रुपालीपेक्षा. एक्सप्रेशन बघा ना एक्सप्रेशन. तर ती कशी एकदम स्मूथ होती. ह्याला बिटरनेस आहे बिटरनेस आहे. पण ते बिटरनेस एवढा पण नाही. ते दुधासोबत छान बिटरनेस मिक्स झालेलं आहे. आणि इकडचे कुठल्याच कॉफी ना अशा मिल्क हेवी नाही आहेत. राईट. अशा पातळ वाटतात. हा पातळ वाटतात. थोडं पाणी आहे असं वाटतं याच्यामध्ये. ह्याच्या दुधाचा पण फरक असणार ना की कुठलं दूध वापरतायत. हे दूध एकदम लाईट वाटतं. आणि मी म्हटलं तसं की थोडी जास्त बिटर आहे. ऑफकोर्स आता
वैयक्तिक मत म्हणलं तर मला रुपाली जास्त आवडते वैशालीपेक्षाही, कारण मला खूप जास्त बिटर पण आवडत नाही. बरोबर. पण याचा पण एक वेगळा म्हणजे काय म्हणतात ना, तुला थोडी जास्त बिटर आणि टिपिकल फिल्टर कॉफी. कुठलाही कॉफी पण ह्या म्हणजे टिपिकल फिल्टर कॉफी मला का म्हणत नाही माहिती आहे, बहुतेक मी मद्रास कॉफी खूप प्यायलेलो आहे आणि तो माटुंग्यामधल्या ज्या कॉफीज मिळतात त्याचा एक अख्खा वेगळा साऊथ इंडियन फील आहे. बरोबर. या कॉफीचा साऊथ इंडियन फील नाहीये, तुला नाही वाटत आहे? नाही वाटत आहे. चांगली कॉफी वाटते मला ही ऍक्च्युली महाराष्ट्रीयन फिल्टर कॉफी. मी म्हणलं तसं जरी साऊथ इंडियन असली तरी त्यात एक महाराष्ट्रीयन किंवा पुणेरी टच दिलेला आहे थोडासा. फ्रेश ना म्हणजे अप्रतिम. आणि आपण असे दुपारच्या वेळेला पितोय तरी भारी वाटतंय. हे विशेष म्हणजे एकदम एकदम. आता मला सांग, वैशाली झालं, रुपाली झालं, आता कुठली मुलगी उरली? आता गिरिजा. पुण्यात लय पोरी आहेत त्यामुळे आपल्याला खूप एक्सप्लोर करता येईल. इंटरेस्टिंग आहे भाई. मी हे मुंबईत कुठेच बघितलं नाही की एवढी मुलींची नावं असतील एका रेस्टॉरंट. फेमस रेस्टॉरंट. राईट. चला आता तुम्ही थांबा, कारण आम्ही चाललो आहोत गिरिजाला. पण त्याच्या आधी प्लीज आमच्या भाटुपाच्या पेजला सबस्क्राईब करा. कारण काय आहे ना, तुम्हाला वाटतं की सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला पैसे भरायला लागणार आहेत, पण ते पैसे भरायला नाही लागणार आहेत. तर सबस्क्राईब वर्डला लिटरली घेऊ नका. अगदीच. आणि आपल्याला मनालाही बरं वाटतं. अरे हो रे, आम्हाला पण बरं वाटतं की बाबा एवढी लोक बघतायत आणि त्यांच्यावर तो व्हिडिओ पोहोचतोय. अगदीच. सो प्लीज ह्याचं पण पेज आहे स्वतःचं. प्लीज म्हणजे तुम्हाला काय सांगू, 100K क्रॉस केलेले आहेत भाई. 100K क्रॉस केलेले आहेत आणि खूप गरज आहे सबस्क्रायबर्सची. त्यामुळे सुकिर्त जी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. काही फ्यू मराठी लोक आहेत बिचारी करतायत, त्यांना प्रेम आणि सपोर्ट दाखवा. सो हे गिरिजा. येस. चला अल्पा, आपण वैशालीला भेटलो, रुपालीला भेटलो, आता गिरिजाला भेटलो. आता गिरिजा. लेडीज फर्स्ट. येस. सो मग इथे काय चांगली कॉफी मिळते? इथे मिळते मराठमोळी कॅपेचिनो. मराठमोळी कॅपेचिनो अल्पा. म्हणजे पूर्णपणे भारतीयकरण केलेली कॉफी आहे. जो असा फेस असतो, चव पण आपण जी घरांमध्ये पितो तशीच असते. हो. काही लोकांना आवडू शकते, काही लोकांना नाही आवडणार, पण ह्याचा एक खास वर्ग आहे ही कॉफी प्यायला येणारा. आणि ही खूप जुनी कॉफी आहे. हे ठिकाण पण खूप जुनं आहे. अच्छा, हे पण तेवढंच म्हणजे तेवढंच जुनं आहे. किती असेल याची? मला वाटतं 30-40 वर्षाचं कसंही जुनं आहे हे ठिकाण. मीच 2001-2 पासून येतो. आणि इथे म्हणजे कॉफीमध्ये प्रकार नाही. कॉफी हॉट कॉफी, कोल्ड कॉफी. कॉफीत कॅपेचिनो, ब्लॅक कॉफी असलं काही नाही. एकच कॉफी सांगायची. एक ही कॉफी आहे. सॉरी. यस, ती विसरलीच काय बोलायचं. इतका वाईट जग होता. पण यस, आलेली आहे. अरे इथे ग्लासात नाही मिळत? नाही, इथे कपात. हो. आणि हा याच कपात. म्हणजे असाच कप आहे यांचा. 25-30 वर्ष असेल आणि चेंजेस केलेला नाही. असाच कप असतो. मेलेडी खाओ खुद जान जाओ. मी म्हणलं एकतर हे तुम्हाला खूप आवडू शकतं किंवा अजिबात आवडतं. भाई मला ही आवडलेली आहे. जसे तू म्हणाला की ते मेलेडी खाओ खुद जान जाओ. मी कॉफी प्यायलो पण एकदम फेस वरचा. तुझा फेस छान दाढीमध्ये खाल्लेला आहे. दाढी या फेस माझ्या फेसवरती आलेला आहे. हा गावांमध्ये वगैरे पण कॉफी करतात कधी कधी अशी स्ट्रॉंग कॉफी एकदम. महाराष्ट्रातल्या गावांमध्ये म्हणतो साऊथ इंडियन तशीच एक अशी चव आहे. अशी खतरनाक आहे. ही वेगळी चव आहे जरा कॉफीची. चीयर्स. इस बात पे चीयर्स हो जाए. आणि भाऊ ही 50-60 रुपयात कॅपेचिनो आहे रे. अरे मस्त. मग आहे. इथे तू बाहेर गेला 200 रुपयाच्या खाली कॅपेचिनो नाही. 50-60 रुपयाची. रात्री तुला मावलं आहे 50 रुपयात कॉफी अजून काय पाहिजे तुला? रात्रीचा थकलेला कोणी आला 12:30-12 वाजता मस्त इथे बसला, फुल रस्त्याने कोण नसणार, छान येल्लो लाईट्स आपल्या त्याच्यात कॉफी पितोय. काय माहोल आहे रे. माहोल आहे फुल. म्हणजे रुपाली वेगळी, वैशाली वेगळी, हा एक म्हणतात ना वेगळा जॉनर आहे. तिन्ही कॉफीज आहेत ना त्या पर्टिक्युलर स्वतःची एक फॅन फॉलोइंग असणार, मला ते कळतंय. करेक्ट आहे. पण जो माणूस पहिल्यांदा पितोय तर असं होऊ शकतं की कोणाला तरी की जो असेल कॉफीवाला तो म्हणाले की अरे अशी काय असते का कधी, ही काय ही कॉफीच नाही असं पण म्हणतील. पण ज्याला खरंच जसं आता तू असेल कॉफी बाजेस तुला आवडली ही असं ते आहे एक वेगळं युनिक म्हणून. हो नक्कीच. खरंच ही कॉफी संपवतोय मी फटाफट. कॉफीचाच आनंद घ्यायचा आहे. दीज आर द प्लेसेस. येस एक्झॅक्टली. सो आता आपली ही पण झालेली आहे. आता आपण 3 हॉट कॉफ्या प्यायलोय आणि लय हॉट झालेलं आहे आपण. उन्हात आपण हॉट कॉफी. हा तर आता एक शेवटची कॉफी आम्ही पिणार आहोत जी असणार आहे कोल्ड कॉफी. आणि बरं बाय द वे ती साधं नाही तर ही अशी कोल्ड कॉफी की ज्यांनी हा ट्रेंड इंट्रोड्यूस केला पुण्यात. काही ट्रेंड सेटर लोकांकडे जातो आम्ही. सो आता जातो कुठे आपण? दुर्गा, चौथी स्त्री दुर्गा. लेट्स गो टू दुर्गा नाव. यस चलो. वचन कॉफीचं 1987 पासून
म्हणजे माझ्या जन्माच्या 1 वर्षाआधी चालू झालेलं आहे. कोल्ड कॉफीतलं पुण्यातलं ओजी नाही का, हे दुर्गा कोल्ड कॉफी. याचं कारण असं आहे, कोल्ड कॉफी आधी सुद्धा मिळतच होत्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये, पण ना हे इतक्या मास लेवलला एक तर तरी खूप स्वस्तात इंट्रोड्यूस केली. तुम्ही बघितलं 40 रुपये. मी जेव्हा घ्यायला म्हणजे 2002 मध्ये तेव्हा 7 रुपयाला कोल्ड कॉफी होती. 7 रुपये. म्हणजे मी 7 रुपयाला असल्यापासून पितोय कोल्ड कॉफी. आणि इथे अंडा भुर्जी पण मिळायची. म्हणजे मी अंडा पहिल्यांदा म्हणजे अंड्याची माझी व्हर्जिनिटी इथेच लॉस झाली. अंडा खायला इथेच सुरुवात केली. तर इथे भुर्जी खाल्ली होती आणि कोल्ड कॉफी फेमस, त्यामुळे भुर्जी 10 रुपये, 2 पाव एक्स्ट्रा घेतला की 12 रुपये, 7 रुपये कोल्ड कॉफी, 19 रुपयात डन आहे आयुष. ऍक्च्युली याची गंमत सांगतो तुला दुर्गाची. आधी अशी सर्रास स्टॉल्सवरती किंवा कॉलेजच्या बाहेर कोल्ड कॉफी नाही मिळायची, पण यांनी चालू केली. आणि यांनी चालू केल्यानंतर पुण्यात सगळीकडे सर्रास चालू झाल्या कोल्ड कॉफी. ब्रांचेस आहेत की एकच आहे? ही यांची एक, यांच्या नावाने बऱ्याच लोकांनी काढल्या ज्या आहेत त्या, पण ही जी ओरिजिनल ही यांची एकच आहे. आणि त्यानंतर मग तू आता टिळक रोड कॉलेजच्या बाहेर सगळीकडे तुला कोल्ड कॉफी मिळते. पण इतकी मास लेवलला कोल्ड कॉफी पुण्यात नव्हती, जी दुर्गानी इंट्रोड्यूस केली. त्यामुळे हे पायोनियर आहेत कोल्ड कॉफीचं म्हणतात ना, एक मार्केट. एक्साइटेड पिऊन बघ. आणि हे कॉफी असं आहे की ऑल सीझन्सला लोक ऑल सीझन. आणि रात्री तर खूप गर्दी असते आणि ऑल सीझनला लोक येतात. आणि वरून कॉफी टाकली ग्रे कलरची? नाही, ते कोकोची पावडर टाकतात. हो हां, म्हणजे ते चॉकलेट असं वाटतं की ॲश पडली थोडीशी ना. छान चव आहे कोल्ड कॉफीची, आणि असं ट्रॅडिशनल कोल्ड कॉफी टाईप. पोट थंड आलं. वाव, खूपच छान. आणि मी म्हणत थोडी दुधाळ आहे, पण मला स्वतःला दुधाळच कोल्ड कॉफी आवडते. कशी वाटली? खूपच छान. म्हणजे खूप आवडली मला मला. याचं आवडलं म्हणजे काय, जास्त गुड पण नाही आहे, गोड आहे आणि ओव्हरपॉवरिंग नाही. हां, आणि जी कॉलेज लेवलची स्टाईलची असते ना कोल्ड कॉफी, ही ती आहे. करेक्ट आहे. म्हणजे तुला थोडीशी जास्त गोड आहे, हां, पण तू विचार कर ना, 40 रुपयात तुला कोल्ड कॉफी आहे पुण्यासारख्या ठिकाणी म्हणतोय. बाकी हॉटेलमध्ये गेलास तर तुला 100-150च्या खाली कोल्ड कॉफी मिळेल. आणि युजली आणि कोल्ड कॉफीची कॉफीमध्ये ना पण चव व्हॅनिला लागते. आईस्क्रीम टाकतात, व्हॅनिला आईस्क्रीम. तर यात व्हॅनिला आईस्क्रीम असेल काय? याने आता आधी फक्त कोल्ड कॉफीच असायची इथे, हां, मग बुर्जी आणि मसाला पाव. पण आता कॉफी मस्तानी बिस्तानी त्यांनी चालू केलेले आहे नाही का, यांनी पण बऱ्याच गोष्टी चालू केल्या. अच्छा, पण मला हीच ओरिजिनल कोल्ड ओजी कॉफी. आहे, ओजी आहे. आणि यात कॉफीचा चव पण डिस्टिंक्टिव्हली येतोय. नाही, मला तेच मी सांगतो ना, आज मी पुण्यामध्ये जेवढ्या पण कॉफ्या ट्राय केल्या आहेत ना, सगळ्यांमध्ये एक गोष्ट जी कॉमन आहे की सगळ्या घरगुती वाटतात. बरोबर आहे. म्हणजे त्या प्रेमाने इकडच्या टेस्ट बड्सला जसं सूट होईल त्याप्रमाणे बनवलेलं आहे. आणि तशाच टिकून आहेत. म्हणजे आता आपण आता म्हणून तर इतक्या वर्ष आहेत. हां, इतक्या वर्ष. म्हणजे त्यांनी ते चेंज केलेलं नाहीये पिढ्यानपिढ्या. पिढ्या. आजकालचं काय झालं जमान्यामध्ये ना, मी बघतो इंस्टाग्राममुळे आजकाल एवढ्या गोष्टी दिसत आहेत की हे ट्राय करा, ते ट्राय करा, हे नवीन चीजवाला वडापाव, तंदूरवाला वडापाव, हे वाला कॉफी, ती वाली कॉफी. करेक्ट. पण त्यामध्ये त्या सगळ्या एरामध्ये ह्या अशा पण ज्या कॉफीज आहेत ज्या त्याच आहेत, त्याच टिकून आहेत, मेंटेन आहेत, लोकांना ह्याच हवं आहेत, परत लोक येत आहेत. अगदीच. माझ्यासाठी एक्सलंट कोल्ड हो, कॉफी. ओके. हां, कारण की ॲज ही क्लिअरली पॉइंटेड आउट, दूध पातळ नाहीये, दुधाला एक थिकनेस आहे. तुम्ही जेव्हा पण काहीतरी थंड पितात तर तुम्हाला ते पातळ नको, मग ते कोकचं फिलिंग येतो की तू कार्बोनेटेड पाणी पितोय. पण इथे हे थिकनेस आल्यामुळे ते क्रीमीनेस पण येत आहे. हो, जसं तू लस्सी पण पिणार, तर एक थिकनेस असते ते हो, थंड झाल्यामुळे. तो दिस गिव्स दॅट फिलिंग. आणि आय नो की या सगळ्या मानाच्या कॉफी आहेत, त्यामुळे यांना जज करणार आम्ही कोण. पण तरी पण पर्सनल फेवरेट अल्पा तुझी कुठली आहे? रुपाली जिल्ह्यात भारी. वैशाली इज जगात भारी. जगात भारी वैशाली आहे. हो हो हो. नाईस. आणि हे दुर्गा पण जगात भारी. जगात भारी आहे. क्या बात. हो, नाईस. आणि जगात भारी मला गिरिजा वाटली. काय सांगतो गिरिजा? मला ती मेलडी काव खुज्जांगाव वाली ती चव आहे. लहानपणाची चव नाही का, ते रॅटाटोई मध्ये नाही का त्याला एकदम लहानपण आठवतं त्या पद्धतीची. एकदम कसं ती वाली फिलिंग आली रे मला नॉस्टॅल्जिया वाली की हो हा फ्लेवर नाही मिळत मला मुंबईत कुठे जास्त. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल की मेलडीवाली कॉफी कुठे मिळते मुंबईमध्ये, प्लीज कमेंट करून सांगा, मी जाऊन ट्राय करीन नक्कीच ती. नक्कीच. तुला कुठली? माझ्यामध्ये ऑफकोर्स आधी जिल्ह्यात भारी ना. हां, जिल्ह्यात भारी वैशाली. कारण मला वैशालीबद्दल वाटत ना की फारसं मला काय नाही आवडत. त्याच्यानंतर आहे देशात भारी. देशात भारी मी म्हणेन दुर्गा कोल्ड कॉफी. आणि जगात भारी माझ्यासाठी रुपाली आहे. आणि मला मी रुपाली फॅन आधीपासून आहे. रुपाली कॉफीचा फॅन. त्यामुळे माझ्यासाठी. आणि अल्पाचा फॅन आहे. मी म्हणून उर्मिलाचा फॅन आहे.
तू म्हणलं तर मी पण म्हणून घेतो म्हणजे. तर आधीपासून ती चव आहे आणि म्हणतात ना की कम्फर्टिंग कॉफी माझ्यासाठी रुपालीची कॉफी. त्यामुळे मला जर असं जाऊन कॉफी प्यायची असेल, फक्त कॉफीचा आनंद घ्यायचा, तर मी रुपाली कधी प्रेफर. पण याचा अर्थ तुम्हाला कळतोय का की तिन्ही कॉफी या ऍक्च्युअली जगात भारी आहेत. त्यामुळे जसं म्हणालो की या मानाच्या कॉफी आहेत. जर तुम्ही पुण्यामध्ये आलात आणि जर तुम्हाला ऍक्च्युअली पुणेरी स्वाद हवा असेल कॉफीचा, पुण्याचा कॉफी कल्चर एक्सपिरियन्स करायचा असेल तर या 4 जागा मस्ट विजिट आहेत. आणि बाय द वे मला असं वाटतं की हे आता 4 ही रेकमेंडेशन आपली होती, पण त्यांना वाटत असेल की जी पुणेरी कल्चर रिप्रेझेंट करतात, कुठला मानाचा कॉफी आमच्याकडनं राहिली आहे ती प्लीज कमेंटमध्ये सांगा. येस, सो आम्ही ते पण करू. आणि हा प्लीज परत एकदा सांगतो, या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत शेअर करा. आमचे अजून 2 पेजेस आहेत, भाडीपा, भाटुपा आणि विषय कोर्स, 3 टोटल पेजेस आहेत. प्रत्येकाला फॉलो करा आणि सुकिर्ता जीला पण प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि अल्पाला प्लीज फॉलो करू नका. तू फॉलो कर. सो थँक्यू सो मच. थँक्यू, छान वाटलं, मजा आली. चिअर्स. प्लीज.